गार्ड ऑफ ऑनर पोलीस आयुक्तालयाच्या वतीनं मानवंदना. माननीय नामदार श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी गार्ड ऑफ ऑनरचा स्वीकार केलेला आहे. ही मानवंदना या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि यानंतर भूमिपूजन सोहळा या ठिकाणी विविध विकास कामांचा त्यांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे. त्यांच्या समवेत आहेत माननीय नामदार एकनाथ शिंदे, त्याचप्रमाणे माननीय श्री सुभाषजी देसाई पालकमंत्री औरंगाबाद आणि सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण लाईव्ह स्क्रीनवरती हे सर्व दृश्य बघत आहोत. काही क्षणातच या ठिकाणी भूमिपूजन सोहळा विविध विकास कामांचा संपन्न होणार आहे. या ठिकाणी स्क्रीनवरती आपल्याला सर्वांना लाईव्ह टेलिकास्ट बघायला मिळतोय. माननीय नामदार श्री उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, त्याचप्रमाणे माननीय नामदार श्री सुभाष देसाई मंत्री उद्योग खनिकर्म मराठी भाषा विभाग तथा पालकमंत्री औरंगाबाद, त्याचप्रमाणे माननीय नामदार श्री एकनाथ शिंदे मंत्री नगरविकास सार्वजनिक बांधकाम महाराष्ट्र राज्य, माननीय नामदार श्री गुलाबरावजी पाटील मंत्री पाणीपुरवठा स्वच्छता विभाग महाराष्ट्र राज्य, माननीय नामदार श्री संदीपान भुमरे रोजगार हमी योजना फलोत्पादन महाराष्ट्र राज्य आणि माननीय नामदार श्री अब्दुल सत्तार राज्यमंत्री महसूल आणि विशेष सहाय्य महाराष्ट्र राज्य. त्यांच्या समवेत सर्व सन्माननीय खासदार आणि सर्व सन्माननीय आमदार हेही आपल्याला इथे त्यांची उपस्थिती लाभलेली आहे. वेद मंत्रोच्चार आणि पंडितजींच्या या पूजनात सांगण्यात इथे भूमिपूजन सोहळा संपन्न होत आहे. आपण बघतोय कोनशिला अनावरण. या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार उद्धवजी ठाकरे साहेब आणि सर्व मंत्री महोदय इथे उपस्थित आहेत. सर्वांच्या शुभ हस्ते हा कोनशिला अनावरण सोहळा आपण बघतोय संपन्न होत आहे. औरंगाबाद महानगरपालिका विविध कामांचा विकास कामांचा शुभारंभ आणि भूमिपूजन नुकतंच संपन्न झालेलं आहे आणि आता कोनशिला अनावरण या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहत आहोत. जोरदार टाळ्या आपल्या झाल्या पाहिजेत. टाळ्यांचा गजर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्यापर्यंत पोहोचणार आहे. आजचा हा औरंगाबाद शहरातील एक ऐतिहासिक क्षण आपणा सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी संपन्न होताना आपल्याला दिसतोय. कोनशिला अनावरण सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आणि माननीय मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या शुभ हस्ते संपन्न झालेला आहे. सर्व मान्यवरांचं काही क्षणातच या ठिकाणी मंचाकडे आगमन होणार आहे. असं म्हणतात ही सुंदर असे सप्तरंगी
फुगे सोडूनही या विविध विकास कामांचा शुभारंभ या ठिकाणी करण्यात येत आहे. जोरदार टाळ्या आपण वाजवूया. बघा, आपल्याला सगळे बलून्स या ठिकाणी रंगीबेरंगी असं म्हणतात सोडलेले दिसत आहेत. आणि आता अवघ्या काही क्षणातच ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो असे सर्व मान्यवर या ठिकाणी मंचाकडे त्यांचं आगमन होत आहे. मुख्यमंत्री महोदयांचं या मंचावरती आगमन झालेलं आहे. विविध विकास कामांचा शुभारंभ साहेबांच्या शुभ हस्ते आपणा सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी संपन्न होणार आहे. आणि म्हणूनच आजचा हा सुंदर असा हा सोहळा या ठिकाणी संपन्न होताना आपण बघतोय. सर्व मंचावरती मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. आजच्या या सुंदर अशा सोहळ्यामध्ये पुन्हा एकदा मी प्रवीणा कन्नडकर शब्दसुमनांनी सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करते. शिवनेरीच्या कुशीत कणकण पुलकित झालेला, पुन्हा तोरणा तोरणमाळी बांधून सजलेला, गोदा काठी ज्ञानेशाची गहिवरली ओवी, अभंगात वाहत्या पंढरी अवघी बुडलेली, फडफडतो ध्वज गडा गडावर धडधडते नौबत, कोटी कोटी अधरावर स्फुरते महाराष्ट्र गीत. या शब्दांसह अतिथी देवो भव म्हणतात त्याप्रमाणे मी सर्व मान्यवरांचा या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करण्यासाठी महानगरपालिका आयुक्त माननीय आस्तिक पांडेजी यांना विनंती करते. जोरदार टाळ्यांनी आपण माननीय मुख्यमंत्री महोदयांचं सुंदर अशी ही प्रतिमा देऊन या ठिकाणी महानगरपालिका आयुक्त आस्तिक कुमार पांडेजी स्वागत करतात. टाळ्यांचा नंतर औरंगाबाद शहराच्या मेथडनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान भूमिपूजन सोहळा या ठिकाणी रिमोटचे बटन दाबून करण्यात आलेला आहे. यानंतर मी विनंती करीन आपल्या शुभ हस्ते रिमोटचे बटन दाबून औरंगाबाद सफारी पार्कचेही भूमिपूजन व्हर्च्युअल पद्धतीने मेथडने आपण करावे. पुन्हा एकदा आपल्याला विनंती आहे, रिमोटचे बटन दाबून औरंगाबाद शहरातील रुपये 152 कोटीच्या रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ भूमिपूजन आपण या ठिकाणी करावं. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. जोरदार टाळ्या आपण या सर्व शुभारंभ झालेल्या कामांसाठी वाजवूया. आणि यानंतर या ठिकाणी मुख्य अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांना विनंती करते, अत्यंत थोडक्या शब्दात औरंगाबाद शहराच्या पाणीपुरवठा योजनेचा तपशील आपण या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांसमोर मांडावा. धन्यवाद. यानंतर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पांडेजी यांना विनंती करते, औरंगाबाद महानगरपालिका आणि स्मार्ट सिटी औरंगाबाद याविषयी आपण थोडक्यात मांडावे. माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय पालकमंत्री महोदय, माननीय नगर विकास मंत्री महोदय आणि सन्माननीय मंच. स्वर्गीय माननीय बाळासाहेब ठाकरे याचे आवडते शहर म्हणजे औरंगाबाद. मागच्या कालावधीत अन्य महानगरपालिकाप्रमाणे औरंगाबाद महानगरपालिकामध्ये सुद्धा बरेचसे चांगले आणि नाविन्यपूर्ण काम प्रारंभ केले गेले. जसं 2004मध्ये GIS बेस्ड मालमत्ता करवा काढणी, वॉटर चार्ज प्रोजेक्ट, BOT प्रोजेक्ट, वॉटर मीटर प्रोजेक्ट इत्यादी. परंतु मागच्या 1 वर्षामध्ये जे मी अभ्यास केला, काही कारणामुळे हे सर्व प्रकल्प अर्धवट राहिले आणि त्याच्यामुळे जे प्रकल्पांचा लाभ नागरिकांना झाला पाहिजे होता ते नाही झाला. आज जे औरंगाबाद महानगरपालिका ज्या इतिहासासमोर जात आहे ते त्याचाच परिणाम आहे. मागच्या काही वर्षामध्ये औरंगाबाद नागरिकांमध्ये शहराच्या विकासासाठी खूप तळमळ समोर आलेली आहे आणि त्याचवेळी माननीय मुख्यमंत्री महोदय आपण आणि माननीय पालकमंत्री महोदय आपण औरंगाबाद नागरिकांसाठी आणि औरंगाबाद शहराच्या विकासासाठी देवदूत म्हणून आपण समोर आले आहेत. माननीय मुख्यमंत्री महोदय, आपली कल्पक आणि औरंगाबाद शहराच्या विकासासाठी कटिबद्ध दृष्टिकोन आणि समर्पण मुले
आज औरंगाबाद महानगरपालिका आणि औरंगाबाद स्मार्ट सिटीमध्ये बरेचसे प्रोजेक्ट न केवळ आपण सुरू करत आहे, बल्कि टाईम बाउंड प्रमाणे त्यांना आपण पूर्ण करण्याचा पण मानस केलेला आहे. महोदय, आज आपल्या हस्ते 4 प्रकल्पांच्या भूमिपूजन होत आहे, शुभारंभ होत आहे. त्यामध्ये औरंगाबाद महानगरपालिका वाढीव पाणी पुरवठा योजना 1680 कोटीची योजना आहे. स्वर्गीय बालासाहेब ठाकरे स्मृती वन स्मारक सर 25 कोटीची योजना आहे. औरंगाबादमध्ये औरंगाबाद सफारी पार्क झुलॉजिकल पार्क सर हे 174 कोटीची प्रारंभिक अनुमानित योजना आहे सर. आणि 152 कोटीचे मच प्रतीक्षित सर रस्ते जे आहे ते आपण आज सुरू केलेलं आहे. त्याच्यासोबतच सर आपला मार्गदर्शन आणि समर्थन ग्राह्य धरून आम्ही काही प्रकल्प विहित कालावधीमध्ये सर पूर्ण करू इच्छितो. त्यामध्ये सर स्मार्ट सिटी बस 2.0 आपला कंप्लीट करायचे आहे. ई गव्हर्नन्सचे प्रोजेक्ट सर आपले कंप्लीट करायचे आहे. याच्यासोबतच सर आपले गार्बेज प्रोसेसिंग प्लांट पण जानेवारी-फरवरीमध्ये कंप्लीट करत आहे सर. STP वॉटरवर टर्शियरी प्लांट उभा करणे हे पण आपण कंप्लीट करत आहे सर. छत्रपती शिवाजी महाराज याचे पुतळाची उंची वाढवण्याचे काम आपण करत आहे सर. याच्यासोबतच छत्रपती शिवाजी महाराज पुराण वस्तू संग्रहालय दुरुस्ती सर आपण काम हाती घेत आहे. सलीम अली लेकचे पेरिफेरियल सर वॉकिंग पाथचं काम आपण प्लॅनिंग करत आहे. LED लावून सर पूर्ण शहराने विद्युत व्यवस्था आपण प्रकाशित करण्याचे काम आपण हाती घेत आहे सर. आणि यासोबतच प्रधानमंत्री आवास योजनाचे पण मोठे प्रकल्प आपण हाती घेत आहे. याच्या व्यतिरिक्त सर आणखी MSI आणि बरेचसे प्रोजेक्ट आहे जे आपण टाईम बाउंडप्रमाणे जानेवारी, फरवरी, मार्च, एप्रिलपर्यंत सर कंप्लीट करत आहे सर. सर माननीय पालकमंत्री श्री सुभाष देसाई आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे महोदयांच्या मार्गदर्शन आणि समर्थन मला लाभत आहे सर. मला खात्री आहे की औरंगाबाद महानगरपालिका, औरंगाबाद स्मार्ट सिटी आणि महाराष्ट्र शासन येणाऱ्या काळामध्ये औरंगाबाद शहराच्या विकासाला उत्तुंग भरारी गाठण्यामध्ये सकारात्मक भूमिका अदा करणार आहे. हे संभव फक्त होत आहे सर फक्त आपला दूरदर्शी, परिवर्तनकारी आणि महाराष्ट्राला नवीन दिशा देणारा निर्णायक नेतृत्व मुले सर. थँक्यू सर. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. वरी नाचणी भात पिकवितो कोकणचा प्रांत, गहू हरभरा कापूस शाळू देशावर होत. कांबळ खांदी वाहन पायी डोईस मुंडासे, श्यामलवर्णी सान रूप तव सोज्वळ मज भासे. असे हे आपले सर्वांचे लाडके लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय नामदार उद्धवजी ठाकरे साहेब या ठिकाणी मी त्यांना आमंत्रित करते आणि औरंगाबाद शहराचं 2 ओळीत महत्त्व सांगते. या मातीच्या पुण्याईचा टिळा कपाळी लावू, या मातीच्या पुण्याईचा टिळा कपाळी लावू, अवर गहे गोदामाई तोवर गाणे गाऊ. नसता सागर इथे उसळल्या विवेक सिंधूच्या लहरी, शककर्त्यांचे दावित वैभव प्रतिष्ठान ही नगरी. देवगिरीच्या इतिहासाला सदैव साक्षी ठेवू, अवर गहे गोदामाई तोवर गाणे गाऊ. माननीय नामदार उद्धवजी बाळासाहेब ठाकरे, जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य. व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे मंत्रिमंडळातील सर्व सहकारी, लोकप्रतिनिधी आहेत, आमदार, खासदार, हरिभाऊ आहेत, अतुलजी सावे आहेत, आपल्या आशीर्वादाने नुकतेच पुन्हा निवडून आलेले सतीशजी आहेत आणि प्रशासकीय अधिकारी, मग ते महसूल आहेत, विभागीय आयुक्त आहेत, जिल्हाधिकारी आहेत, पोलीस आयुक्त आहेत, सर्वच व्यासपीठावरील सर्वच माझे सहकारी आहेत आणि समोर बसलेल्या बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, बऱ्याच दिवसांनंतर मी असा जाहीर कार्यक्रमात आलेलो आहे. संभाजीनगरमध्ये आलेलो आहे. त्याची सुरुवात जसं गुलाबराव तुम्ही म्हणाला दोन्ही केली, ती शिवसेना प्रमुखांच्या लाडक्या संभाजीनगरमधून केलेली आहे.
देसाई साहेब, तुम्हाला आणि एकनाथजी, तुम्हाला सुद्धा आणि गुलाबराव मी धन्यवाद देतो, कारण आपण गेल्या वर्षामध्ये काय काय केलं याचा आढावा तुम्ही घेतलात. धन्यवाद का दिले? नुसती कामं सांगितली म्हणून नाही दिले, तर घरी बसून मी काय केलं हे तुम्ही लोकांना सांगितलं म्हणून तुम्हाला धन्यवाद देतोय. घरी बसलो होतो ना, कारण लोकांना मी सांगितलं होतं घरी राहा, सुरक्षित राहा, पण ते घरी बसून सुद्धा काय काय कामं केली त्याची आता भूमिपूजन आणि सुरुवात ही आता होते. आणि बोनिया संभाजीनगरपासून झाली, म्हणजे जिथे मी एक योगायोग म्हणेन की ज्या शहरावरती शिवसेना प्रमुखांचं प्रेम आणि ज्या शहराचं शिवसेना प्रमुखांवरती प्रेम, हे असं जे नातं आहे ज्याचा उल्लेख आपण केला, आपण नाती जपणारी माणसं आहोत आणि जपता जपता नुसती जपणार नाही तर ती अधिक मजबूत कशी होतील ती केल्याशिवाय मी राहणार नाही. आजचं हे भूमिपूजन आणि रिमोटनी केलेलं हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं अनावरण हा पण एक योगायोग आहे. म्हणजे इकडे प्रत्यक्ष भूमिपूजन केलं आणि तिकडे रिमोट, ज्यांची ओळख रिमोट कंट्रोल म्हणून होती त्यांच्या स्मारकाचं उद्घाटन सुद्धा रिमोट कंट्रोलने झालं, हे सुद्धा एक योगायोग आहे. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे जी पाणी योजना आतापर्यंत किती वर्ष झाली ती मोजत बसलं तरी आठवणार नाही, एवढ्या वर्षापासून चालवलेलं आहे. आपलं दरवेळेला ती लोक यायची, आता बस सुरू करतो, आम्हाला सुद्धा बरं वाटायचं, मग पुढे काय नाही गायब. मग हे नुसतं आपलं लेझिम चाललं होतं, 2 पावलं पुढे 4 पावलं मागे, 2 पावलं पुढे 4 पावलं मागे. काय अडलं होतं, कसं अडलं होतं कल्पना नाही, पण ज्याचा उल्लेख तुम्ही केला एकनाथांचा आणि त्यांच्या शिष्याचा, जर तेही असेल तर मला आनंद आहे. जर मला ते भाग्य मिळत असेल श्रीखंड्या होण्याचं आणि माझ्या कावडीने जर का कोणाच्या घरामध्ये पाणी येत असेल, त्यांची तहान भागत असेल, तर तेही पुण्य मी म्हणेन त्याला सुद्धा एक भाग्य लागतं. नाथांची आठवण काढल्यानंतर संदीपान म्हणाले, साहेब आमच्याकडे काय पैठणला पाणी नाही. म्हटलं थांबा जरा, कावड घेऊन तुमच्याकडे पण येतो, तुमचाही पाण्याचा प्रश्न सोडवणार आणि सोडवणार. जे जे करता येणं शक्य असेल ते जर कमी केलं नाही तर मग उगाच बिरुदावल्या कशा लावल्या, लाडके मुख्यमंत्री आणि हे मुख्यमंत्री ते करतात काय, करत काही नाहीत पण आमचे लाडके आहेत. नाही, हे असे लाड मला नकोत, मला लाड नकोत, मला तुमचे आशीर्वाद पाहिजेत, आशीर्वाद घ्यायचेत मला, आणि ते आशीर्वाद घेण्यासाठी मी तुमच्यासमोर आलेलो आहे. मला कल्पना आहे की काही काही गोष्टी, जसं ज्याचा उल्लेख तुम्ही केला की रस्त्याची कामं, आणि ही दुरावस्था फार भयानक होती. रस्त्यांचा उल्लेख जर केला तर तो कुठे असं नाहीये की रस्ते फार सगळे चकाचक आहेत. आहे गेल्या काही वर्षातलं जे झालेले आहेत, गेल्या काही वर्षात जे खड्डे पडलेले आहेत ते खड्डे आता आपल्याला बुजवायचे आहेत. खड्डे बऱ्याच ठिकाणी बऱ्याच जणांनी पाडलेले आहेत. ते खड्डे बुजवत सगळे रस्ते आपल्याला मोठे करायचे आहेत, सगळे रस्ते आपल्याला गुळगुळीत करायचे आहेत. आज या पाण्याचा प्रश्न, जशी पाणी योजना मार्गी लावली, मला माहिती आहे, कारण गेली अनेक वर्ष मी शिवसेना प्रमुखांच्या सभेला तर इकडे यायचोच, पण त्याही नंतर मी प्रचाराच्या वेळेला इकडे येतो. आणि मग प्रचार असला की आम्ही बेंबीच्या देठापासून ओरडून सांगणार की लवकरच आम्ही पाणी योजना करत आहोत. ती आज भूमिपूजन झालेलं आहे, आणि नुसतं भूमिपूजन करून मी गप्प बसणार नाही. मी कधीही न सांगता, न कल्पना देता याची प्रगती बघायला आल्याशिवाय मी राहणार नाही. जसं गेल्या आठवड्यापासून मी सुरुवात केली, अचानक उठलो आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग त्याची पाहणी केली. नागपासून सुरुवात केली, त्या इथपर्यंत आलो होतो, जालना संभाजीनगर पर्यंत आलो होतो. म्हणजे सुरुवात करताना एकनाथजी तुम्ही होतात, आपण जालना आणि त्या परिसरात गेलो होतो. बागाच्या बागा काही जात होत्या, शेतकरी रस्त्यावरती आला होता. आम्ही त्याला आंदोलन करत नाही ठेवलं, त्यांच्या मध्ये बागेत जाऊन उभे राहिलो, त्यांच्यासोबत बसलो आणि त्यांना विचारलं, बोला बायबाप जनो, काय तुमचा शेतकरी आपला अन्नदाता आहे, त्याला ताटकळत नाही ठेवला. त्याच्या घरात गेलो, त्याच्या दारात गेलो, त्याच्या बांधावरती गेलो, त्याच्या बागेत गेलो आणि त्याच्याशी संवाद साधला की बोल दादा, तर काय म्हणणं आहे. मला आत्ता सुद्धा तुमच्याशी बोलताना आठवतंय, एक शेतकरी तर बोलता बोलता जवळपास रडत कोसळण्याचा बाकी होता. आमचं सगळं जीवन उद्ध्वस्त होत आहे. मग त्यातनं मार्ग काढला. काही जणांचा मोबदला असेल, काही जणांच्या ठिकाणी बागा वाचून रस्ता थोडासा बदलायचा असेल, दिशा बदलायची असेल ते केलं. हे करत 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 आता जो गेल्या आठवड्यात मी बघितलेला आहे, नागपूरपासून सुरुवात करून इथपर्यंत हा महामार्ग झाला
आणि येत्या मी तारीख दिलेली आहे, नागपूरपासून शिर्डीपर्यंत तो जो आहे तिथपर्यंत येत्या वर्षात म्हणजे पुढे आपण 1 मे सांगितलं ना, 1 मे पर्यंत हा महामार्ग सुरू करणार आहे. ही गती देतोय आपण, नुसती घोषणा नाही करत, गती देतोय. ही गती जर का नसेल तर मग त्याला काय अर्थ नाही आहे. हा महामार्ग झाल्यानंतर संभाजीनगरचं महत्त्व आणखीन वाढणार आहे. एक तर संभाजीनगरला आता विमानतळ आहे, ज्याचं नामकरण आपण प्रस्ताव केला आहे, केंद्राकडे पाठवलेला आहे. छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असा आपण प्रस्ताव करून, नामकरण करून आपण प्रस्ताव पाठवलेला आहे. हे लवकरच येईल अशी खात्री आहे, विश्वास आहे. पण विमानतळ होतं झालेलं आहे चांगलं, ते तिकडे विमानतळ आहे म्हटल्यानंतर आवक जावक त्याला एक चांगलं हे मिळणार आहे. हवाई रहदारी, हा महामार्ग झाल्यानंतर ती एक रहदारी होते आहे. आणखीन या संपूर्ण परिसरामध्ये जे जे काय, जसं देसाई साहेब तुम्ही म्हणालात, उद्योग येत आहेत, उद्योग येत आहेत. कारण निवडणुका आम्ही लढवतो, निवडणुका जिंकतो. मध्ये पदवीधरांची झाली, पदवीधरांनी करायचं काय, नुसतं मतदान करायचं नाही, त्यांना सुद्धा रोजीरोटीची काहीतरी व्यवस्था पाहिजे. काय उद्योगधंदे काय आणतात, आमच्यासाठी काय आणलं, आम्ही मत दिलं, पुढे काय, पुढे हे सगळे जे तुमचं भवितव्य आहे, हे भवितव्य आम्ही अंधारामध्ये ढकलू इच्छित नाही, ढकलू शकत नाही. तुमचं भवितव्य सुद्धा आम्ही प्रकाशमान केल्याशिवाय राहणार नाही. हे करणारं सरकार आज या महाराष्ट्रामध्ये, हे करणारं सरकार महाराष्ट्रामध्ये. आणि जो उल्लेख मी मगाशी केला, प्रत्येक निवडणुकीमध्ये आम्ही सांगत होतो, पाण्याचा प्रश्न सोडवल्याशिवाय राहणार नाही, गुंठेवारीचा प्रश्न आम्ही सोडवल्याशिवाय राहणार नाही. सकाळीच मी सूचना देऊन आलेल्या या शहराच्या गुंठेवारीच्या बाबतीमध्ये, आणि तोही प्रश्न लवकरात लवकर मी तुम्हाला सोडून दाखवल्याशिवाय राहणार नाही. मग गुंठेवारीचा प्रश्न असेल, सिडकोतील घरांचा प्रश्न असेल, मालकी हक्काचा प्रश्न असेल, सगळ्याच दिल्या आहेत सूचना दिलेल्या आहेत. जे काय त्रांगडं असेल ते त्रांगडं सगळं सोडवत जेव्हा शक्य होतं आहे, जसं आजचं हे झालं, मला उलट आता घाई आहे. कारण इतके वर्ष आम्ही नुसतं सांगत आलो की ह्या शहराने शिवसेना प्रमुखांवरती प्रेम केलं, शिवसेना प्रमुखांचं या शहरावरती प्रेम होतं. त्या प्रेमाचे उतराई तर आम्ही होऊ शकत नाही, होऊ इच्छित नाही. कारण हे या ऋणामध्येच मी राहू इच्छितो. पण हे ऋण, नुसतं ऋण म्हणजे काय, देणेकरी नाही. आता प्रत्यक्ष मुख्यमंत्री झाल्यानंतर हे जे नातं जे मी म्हणतोय, काय करू शकतो, काय करू शकतो, सांगा काय करू शकतो, काय पाहिजे. अनेक योजना डोक्यामध्ये आहेत. त्याची एकदा एक आकृतीबंध तयार झाला की त्या नुसत्या घोषणा नाही होणार, त्याची कामाची सुरुवात होईल, जशी आजची झालेली आहे. आणि जे मी तुम्हाला मगाशी सांगितलं की घोषणा, भूमिपूजन म्हणजे कुदळ मारल्या, नारळ फोडले, गेलो. काही जण म्हणतात की आता निवडणुका आल्या म्हणून तुम्ही आलेत की काय. अरे या निवडणुका मार्च एप्रिलमध्येच झाल्या असत्या, त्या कोविडच्यामुळे या पुढे ढकलल्या गेल्यामुळे. नाहीतर म्हणून आपण काय करायचं, निवडणुका येतील म्हणून काय कामं करायची नाहीत असं नाहीये. जे आम्ही काम करतोय ते धडधडीतपणाने करतोय, रोखठोकपणाने करतोय, आणि ते करतो आहोत म्हणून तर संभाजीनगरकरांचं प्रेम या शिवसेना प्रमुखांच्या शिवसेनेवरती आणि या सरकारवरती आहे. आणि शिवसेना प्रमुखांचं स्मारक हे सुद्धा त्यांच्या या लाडक्या शहरामध्ये होत आहे. नुसतं तुम्ही बघितलं असेल, एक हे रफ आहे, अजून रफ आहे, ह्याच्यामध्ये खूप सुधारणा आणखीन होणार आहेत. पण नुसता पुतळा नाही उभा करणार. तर शिवसेना प्रमुखांनी काय दिलं, काय लोक प्रेम करतायत, काय असं नेमकं त्यांच्या नेतृत्वामध्ये होतं. अनेक जण येतील, कदाचित पुढच्या पिढ्या आणखीन पुढे, जसं तुम्ही म्हणालात 2052 तोपर्यंत हा सगळा पाण्याची योजना ही आहे. 2052 साली ती जी पिढी असेल ती स्मारकात जाईल शिवसेना प्रमुखांच्या. काय नुसता पुतळा बघून जातील. जे शिवसेना प्रमुखांनी प्रत्यक्ष त्यांच्या हयातीमध्ये संभाजीनगरला दिलं, तेच प्रखर हिंदुत्ववादी राष्ट्रीयत्व सांगणारे विचार, ते देणारं ते स्मारक असेल. नुसता पुतळा नसेल तर त्यांचे विचार. तिकडे गेल्यानंतर एक बाहेर पडणारा माणूस, त्याला हिंमत मिळेल, त्याला आत्मविश्वास येईल, आणि राष्ट्रीयत्व म्हणजे काय हे नेमकं त्याच्यामध्ये कळेल. हिंदुत्व म्हणजेच राष्ट्रीयत्व हे नेमकं काय आहे हे त्याच्यामध्ये कळेल. अशा अनेक गोष्टी मनामध्ये आहेत. त्याची सुरुवात मी तर म्हणेन, हे एक नेमका शब्द मला आठवत नाही किंवा सुचत नाही म्हणा, की हे माझ्या हस्ते होतंय. हा योगायोग, हे सुद्धा मी तुमच्या आशीर्वादाचंच फलित म्हणेन, की इतके वर्ष ही रखडलेली योजना ते करण्याचं पुण्य श्रीखंड्या म्हणून का होईना पण मला लाभलं. हे माझी आयुष्यभराची ही कमाई आहे, तुमचं प्रेम आणि तुमचे आशीर्वाद ही कमाई आहे. आणि याच्याच जोरावरती मी पुन्हा एकदा हात जोडून सगळ्यांना सांगेन की हे प्रेम आणि हे
आशीर्वाद, हाच विश्वास असाच कायम ठेवा. आज खरं म्हणजे हा कार्यक्रम तुफान गर्दीचा होऊ शकला असता, पण आज सुद्धा अजूनही कोविड पूर्ण गेलेला नाही, कोरोना पूर्ण गेलेला नाही, हे अजून कायम आहे. नाहीतर तुडुंब सगळं भरून गेलं असतं मैदान. आता सुद्धा आपण बसलेल्या सगळ्या विरळ बसतायत. दसरा मेळाव्यामध्ये माझी खरी पंचायत होती, कारण तो दसरा मेळावा शिवाजी पार्कवर शिवतीर्थावरचा त्या बंदिस्त सभागृहात घ्यावा लागला. आणि सभागृहामध्ये सुद्धा मोजकी माणसं, कारण उघड्याच्या मध्ये थोडी जास्त चालू शकतात, पण बंदिस्त सभागृहात बंदिस्त जागेत ही आणखीन कमी माणसं लागतात. आणि जवळपास सगळ्या मोकळ्या खुर्च्यांसमोर बोलायचं, पण मनामध्ये जे काय होतं ते मी बोललो. जेव्हा जेव्हा मी बोलतो ते मनापासूनच बोलतो. उगाच काहीतरी फार मोठा विद्वान आहे, मोठा खूप विचार करून मी बोलत नाही. तळमळ आहे म्हणून तळमळीने बोलतो, आणि तळमळ आहे म्हणून तुम्हाला सांगतो की अजूनही संकट पूर्ण टळलेलं नाही. निर्धास्तपणाने वावरू नका. आता सुद्धा मी खरं विमानातून उतरल्या केंद्रेकर साहेबांना जरा ओरडलोच. तुम्ही सगळ्यांना ओरडता, मी तुम्हाला आज ओरडलो. का माहिती आहे, 2 दिवसापूर्वी फोन गेला तर माणूस तापाने फणफणलेला होता. बरोबर ना? ही सगळी जी माणसं आहेत, सगळी जी सहकारी आहेत, मग आयुक्त आहेत, जिल्हाधिकारी आहेत, पोलीस आयुक्त आहेत, सगळे अतोनात मेहनत करत आहेत, स्वतःच्या जीवाची पर्वा नाही करत. त्या दिवशी सुद्धा ताप आल्यानंतर टेस्ट केली, मग मला त्यांनी पाठवलं की टेस्ट निगेटिव्ह आली. आता आल्यानंतर बघतो तर पहिले स्वागताला केंद्रेकर. तर ही सगळी अशी माणसं ही काळजी घेत आहेत. तुम्ही सुद्धा काळजी घ्या. आता थंडी सुरू झालेली आहे. मी सर्वांना मुद्दामून एवढ्यासाठी सांगतो की उन्हाळा, पावसाळा आणि थंडी या प्रत्येक सीझनचे वेगवेगळे साथीचे रोग असतात. सर्दी, खोकला, ताप तर असतोच, घशाचे असतात, थ्रोट इन्फेक्शन असतं. पण एका गोष्टीत तुम्हाला मानावंच लागेल, तुम्हाला सर्वांना, की तुम्ही जे सरकारने सांगितलं ते ऐकलत, म्हणून आपल्याकडे तसे उन्हाळ्याचे आणि पावसाळ्याचे साथीचे रोग आले नाहीत. याचं कारण आपण जी काळजी घेतली, मास्क घालणं, गर्दी कमी करणं, एकमेकापासून अंतर ठेवणं, त्याच्यामुळे फक्त करोनाच नाही तर सुद्धा साथीच्या रोगांपासून आपण आपल्याला वाचवू शकलो. आणि आता सुद्धा हा थंडीचा सीझन आहे. थंडीचा सीझन आहे म्हटल्यानंतर जरा मजा करूया, गार वाटतंय. करोनाचा आता काय आकडे खाली आलेत, म्हणून मास्क खाली करू नका. साथीचे रोग कोणतेही आले आणि त्याच्या सोबतीने जर कोरोना आला तर मग फार मोठं बिकट संकट आपल्यावरती आल्याशिवाय राहणार नाही. पण ते येणार नाही ही मला खात्री आहे, कारण आपण सगळे समजदार आहात. असो, जास्त मोठं प्रवचन देण्याची माझी इच्छा नाही. पुन्हा एकदा सगळ्यांना मी धन्यवाद देतो. ज्यांचे हातभार या सर्व कामामध्ये लाभलेले आहेत त्यांना सुद्धा संभाजीनगरकरांच्या वतीने आणि माझ्या वतीने मी धन्यवाद देतो. सगळे मिळून हे असेच सर्वांचे आशीर्वाद घेत राहू आणि पुढे जात राहू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद साहेब. या ठिकाणी चिरंजीव युवराज श्री कल्याणराव चव्हाण यांचे पुतणे, चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी ऐश्वर्या आमदार रमेश बोरनारे यांची कन्या विवाह सोहळा या ठिकाणी छोटेखानी संपन्न होत आहे. आपण त्यांना खूप खूप शुभेच्छा देऊया. आणि आभार प्रदर्शनासाठी माननीय आमदार अंबादासजी दानवे यांना मी या ठिकाणी आमंत्रित करते.